जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। आमच्या सोलापूर शहर मध्य आमदार श्री देवेंद्र कोटे, उपस्थित माझे सर्व ब्रदर ऑफिसर्स, अधिकारी, अंमलदार, पत्रकार बंधू, अमोलजी शिंदे, नरेंद्रजी काळे, उपस्थित सर्व माझ्या सहकार्यांना नमस्कार। सर, थोडक्यात मी प्रस्तावना सादर करतो। सर, 2024-25च्या जिल्हा नियोजन समितीकडून आम्ही 13 कामासाठी 3 कोटी 12 लाख मागणी केलं होतं। सर, त्यापैकी 4 कामासाठी 2 कोटी 9 लाखाच्या निधी मंजूर झालेलं होतं। त्यापैकी हे 11 वाहन 1 कोटी 51 लाखाच्या खरेदी झालेले आहे आणि उर्वरित 3 काम पूर्ण झालेले आहेत। सर, या वर्षासाठी 2025-26साठी जिल्हा नियोजन समितीकडून आम्ही 13 कामासाठी 7 कोटी 50 लाख मागणी केलेली आहे। सर, त्यापैकी जे महत्त्वाचे आहे ते मी आपल्या समोर सादर करतो। सर, जोडगाव पेठ पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सर, ते सध्या ते भाड्याच्या इमारतीने चालू आहे। तिथं पोलीस विभागाच्या नावावर जमीन उपलब्ध आहे, फक्त आम्हाला निधी उपलब्ध करून दिलं तर नवीन प्रशासकीय इमारती म्हणजे पोलीस स्टेशन तिथं उपलब्ध होईल। सर, आणि शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जे 4 महत्त्वाच्या चौकी जे आहे ते जुनी ITI, वाडीवेसच्या, टाकीनाका आणि औद्योगिक या 4 ठिकाणीच्या नवीन चौकी बांधकामासाठी निधी मागणी केलेल्या आहे। सर, ते असणे अपेक्षित आहे। आणि सोलापूर शहरात जास्तीत जास्त इथं कंपॅरेटिव्हली मिरवणूक आणि इतर सण उत्सव साजरा होत आहे, त्या दृष्टीने बाहेरूनही बंदोबस्त आम्हाला जास्त उपलब्ध होत आहे। त्यांच्या राहण्याची सुविधा आता सध्या स्थितीत आम्ही काही भाड्याच्या हॉलमध्ये, लग्नाच्या मंडपामध्ये आम्ही करत आहोत तात्पुरत्या स्वरूपात। स्पौदर शावडी पोलीस ठाणे येथे जे जागा उपलब्ध आहेत तिथं एक बंदोबस्तात येणाऱ्या एक कंपनी उपलब्ध असल्यासारखं एक हॉलच्या बांधकामासाठी पण निधी मागणी केलेली आहे। सर, हे सर्व हे 7.5 कोटीमध्येच शक्य आहे। सर, आपण आम्हाला यासाठी निधी नक्की उपलब्ध करून देणार आहे अशा अपेक्षा व्यक्त करतो। सर, पोलीस आयुक्तालयामध्ये जर आता गृह विभागाकडून पोलीस हाऊसिंग आणि वेलफेअर या संस्थाकडून सर 28 अधिकारी आणि 280 अंमलदारांसाठी सदनिकाच्या निवासस्थानांच्या आता टेंडर झालेल्या आहेत। सर, फक्त एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या बाकी आहे। सर, ते उपलब्ध झाल्यानंतर ताबडतोब भूमिपूजन करून काम सुरू करण्याच्या तयारीत आहे। सर, हे काम आहे सर 102 कोटी 92 लाखांच्या बजेट आहे। हे फेज 1 आहे। सर, फेज 2ला 45 अधिकारी आणि 850 अंमलदारांसाठी निवासस्थान बाकी आहे। सर, ते फेज 2 मध्ये ठेवलेले आहे पोलीस हाऊसिंग आणि वेलफेअर कॉर्पोरेशनने। सर, आपल्याला मी सांगू इच्छितो 2096 अंमलदार आणि जवळपास 200 अधिकारी अशा आमच्या स्ट्रेंथ आहे। सर, त्यापैकी सध्या स्थितीत बघितलं तर 56 अधिकारी क्वार्टर्स आणि 300 सोलापूर शहर याला जिल्हा नियोजन समितीतनं पाठीमागच्या वर्षी काही निधी मिळाला। त्यातील काही निधी त्यांनी पोलीस वाहनांच्यासाठी पोलिसांची वाहनं त्यातून काही खरेदी केली। त्या वाहनांचं लोकार्पण म्हणता येत नाही, पोलीस अर्पण म्हणायला लागले। आणि मला वाटतं राजकारण फक्त आम्हालाच करता येतं। आमचे सिटी साहेब सुद्धा व्यवसाय आहेत, त्यांनी पाठीमागच्या वर्षी 2 कोटी 10 लाखाची अमाऊंट सांगता या वर्षी 7 कोटी 50 लाखाची अमाऊंट सांगितली। तर मी म्हणजे एवढे सगळे पोलीस बांधव का उपस्थित आहेत, त्यांनी आपली स्ट्रेंथ दाखवून मला मागण्याचा प्रयत्न केला। आणि आम्ही असं करतो, मोठी समाजाचे मोठं काम सांगायचं असा आजच्या या कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। मला इथं आपण बोलवलं आणि या वाहनांचं आपण
लोकार्पण होण्याकरता लोकांची सेवा पण करतो. त्यातून लोकार्पणच म्हणता येईल. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय CP साहेब, त्यांच्यासोबत आमचे माझे सहकारी मित्र सन्माननीय देवेंद्र कोटेजी, आमदार आपल्या शहराचे सगळेच पोलीस अधिकारी आणि CP आणि सगळे पोलीस अधिकारी, आजचे सगळेच पोलीस कर्मचारी, सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मला पोलीस विभागाचं महत्त्व सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना काय आहे याची जाणीव आहे. खास करून मी गेल्या 4 महिन्यापासून सोलापूर शहरामध्ये येतोय आणि खूप चांगलं काम आहे सोलापूर शहराच्या पोलिसांच्या वतीने होत असतं. आणि ज्या ठिकाणी आम्ही राजकारणी म्हणून जातो किंवा मंत्री म्हणून जातो, त्या ज्या विभागाच्या सगळ्यात जास्त कंप्लेंट करतात तो विभाग चांगलं काम करते असं सांगायचं नसतं. तर आता मी जेव्हापासून येतोय CP तर खरंच सांगेन की तसं सोलापूर शहरातनं पोलीस खात्याबद्दलच्या कंप्लेंट खूप कमी असतात. काही छोट्या मोठ्या असतात, मी आपल्याशी बोलत असतो आणि तेव्हा आपण तातडीने त्याच्या मार्गदर्शन करत असतात. खूप चांगलं काम आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपण चांगलं चांगलं काम करताय. त्यासोबत आपले सगळे सरकारी अधिकारी खूप चांगलं काम करतात. आणि करत असताना शेवटी आपण त्या देशाची सेवा करतो, राज्याची सेवा करतो, जनतेची सेवा करतो, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतो. आणि हे सगळं करत असताना आमचा पोलीस बांधव किती ट्रेसमध्ये काम करतो याची जाणीव आहे. 24 तास काम करायला लागतं. प्रचंड ट्रेस असतो. चूक कुणाची माहिती नसते पण येते आमच्या पोलिसावर. पण अशाही परिस्थितीमध्ये पोलीस खूप ताकदीने काम करत असतात. तेव्हा त्यांना शेवटी हे सगळं करत असताना त्यांना सोयीसुविधा असतं. चांगलं पोलीस स्टेशन असणं, चांगलं आयुक्तालय असणं, राहण्याची चांगली सोय असणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि वेगळं आपण काहीच मागितलं नाही. याच सगळ्या गोष्टी आपण मागितलेल्या आहेत. मी या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगेन, आता पोलीस वसाहतीचा राहण्यासाठी 102 कोटीचा पहिला फेजचा प्रकल्प आपला चालू झाला आहे. एन्व्हायरमेंटलची परमिशनचा विषय आहे. कुठं अडचण असेल तर आपण नक्की लक्ष घालून तातडीने त्यातून मार्ग काढू. दुसऱ्या फेजचंही काम आपण तातडीने प्रस्ताव आपण दिला असेल तर मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री महोदयांच्याकडे त्या प्रस्तावाचा प्रभाव घेऊन तो प्रस्ताव तातडीने दुसऱ्या फेजचा आपण मंजूर करून घेऊ. आणि ते आपण DPDCमध्ये आपण काय अपेक्षा व्यक्त केल्या की काही ठिकाणी कुठलं पोलीस स्टेशन, जोडमाळी पोलीस स्टेशनची इमारत पाण्याची इमारत आहे आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची इमारत होणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपण शासन स्तरावरून निधी आणण्याचा प्रयत्न करू. नाही आला तर आपण DPDCतनं देऊन आपण ते काम कम्प्लीट करू. आमचं निर्णय DPDCवर खूप बोजा असतो. शेवटी जिल्ह्याचं सगळं बजेट असतं. त्यातून जे शक्य आहे ते आपण त्या DPDCतून करूच. पण बाकी काही शहरातल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या बद्दल काही निधीची आवश्यकता आहे ते निधी आपण उपलब्ध करून DPDCतनं देऊ. त्याबद्दल अडचण येणार नाही. की मुख्यमंत्री महोदयांची अपेक्षा हीच आहे. सगळी शासकीय ऑफिसेस चांगली असावी, स्वच्छ असावी, त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना पाण्याची सोय असावी, महिला भगिनी आल्या त्यांच्या शौचालयाची व्यवस्था असावी आणि आलेल्या लोकांच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करावी. या बसा म्हणून पाणी देऊन विचारपूस करावी असं CM साहेबांच्या खूप वापर अपेक्षा आहे. तर त्यासाठी ते सातत्याने फॉलो घेत आहेत. हे आपण सगळेजण बघताय. माझी या निमित्तानं आपल्याला विनंती सूचना हीच राहील की आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था आणि खास करून माझं पोलीस बांधवाला एवढी विनंती असेल, खूप त्रासातले लोक येतात आणि आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही या बसा म्हणला तर खूप सोपं काम होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी या बसा म्हणलं तर त्याचा अर्ध प्रेशर त्याचं कमी होतं पण तो नॉर्मल होतो. तेव्हा त्या पद्धतीचं वर्तन आपल्या सगळ्या बांधवांच्याकडून हवं ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करत आपण खूप चांगलं काम करता. ही सगळी व्यवस्था राखण्याची सगळी जबाबदारी आपल्यावर असते. मी बघतो मलाही कधी कधी असं वाटतं की आम्ही फिरत असतो आणि माझ्या पुढे एक पोलीस गाडी असते. त्यातली लोक त्यांना माहिती नसतं कधी निघायचं आहे, कुठं थांबायचं आहे, काय करायचं माहिती नसतं. पण बिचारे किती प्रेशर्सनं काम करत असतात आणि खूप स्ट्रेसमध्ये काम करत असतात. त्यांचा शेवटी या सगळ्या लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या, चांगलं काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं हे या निमित्तानं आवश्यक असतं. म्हणून